आज फिशची भाजी खायची खूप क्रेव्हिंग होत होती, म्हणून मी आज फिशची भाजी करणार होती. म्हणजे मी जशी बनवते तशा पद्धतीने. आणि पायनॅपलचे स्लायसेस हे मम्मीने दिलेले होते. घरी आल्या फ्रेश झाल्यावर ते खाल्ले. हे फिश स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतले होते. याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं होतं. छानपैकी मिक्स करून घेतले. मिक्स झाल्यानंतर साधा सिंपल पद्धतीनेच बनवणार होते. तर कांदा कट करून फ्राय करायला ठेवून दिलेला होता. सोबतच तेल पण मी कढईमध्ये टाकलेलं होतं तळण्यासाठी. हे 5 मिनटं हे असं मिक्स करून ठेवलं. कांदा भाजून झाल्यावर तो लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये हे स्लायसेस टाकून आणि कुरकुरीत दोन्ही साईडनी फ्राय करून घेतलेले. फ्राय करून झाल्यानंतर ते साईडला काढले आणि हा मसाला जसं की कांदा मी फ्राय करून घेतलेला होता, लसूण, आलं आणि लाल मिरच्या हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार होते. हे फिश फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठीच होते, कारण की माझे मिस्टर नॉनव्हेज खात नाही. आणि हा राईस पण मी त्यांच्यासाठी केला होता आणि भाजी-पोळी होती. हे मिक्सरमधून छान फिरवून घेतलं. तेल गरम करायला सोबत ठेवलं होतं आणि मी जे तळलेलं फिशचं जे माझ्याकडे तेल होतं, तर तेच मी यूज करणार होते. मी सगळ्यात आधी थोडे जिरे टाकले आणि हा मसाला टाकला. छान असं फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी पण टाकली होती. टोमॅटो मोस्टली मी भाज्यांमध्ये वापरतेच. छान लागतो टोमॅटो ग्रेव्हीसाठी तर अजूनच भारी लागतो. हे टाकल्यानंतर छान फ्राय करून घेतलं आणि 5-1 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं मी. तेल तर काही प्रॉपर सुटलं नव्हतं, पण ग्रेव्ही मस्त शिजली होती. त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट आणि माझ्याकडे एक चिकनचा मसाला हे सगळं टाकलं, छान फ्राय करून घेतलं आणि परत एकदा थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं. झाकण झाल्यानंतर हे असं थोडं शिजलेलं दिसत होतं. मग याच्यामध्ये मी ग्लासभर पाणी टाकलं, कारण ही जी भाजी आहे ती पिलू आणि मीच खाणार होतो. त्याच्यामुळे ग्लासभर पाणी टाकून असं छान ग्रेव्ही केली होती आम्ही. सोबतच हे अंडे पण बॉईल केलेले होते आम्ही. हे पण खूप टेस्टी लागत होते मस्त. त्याच्यावर लाल तिखट आणि चाट मसाला टाकलेला होता. ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तळलेले हे फिश टाकले. फिश टाकल्यानंतर मी फक्त 2 ते 3 मिनटं थोड्या वेळ असं उकळी येऊ दिली आणि लगेचच गरम गरम जेवायला ताट वाढून घेतलं होतं. सगळ्यात आधी तर मी पिल्लूसाठी ताट वाढलेलं होतं आणि गरम गरम माझा राईस पण रेडी होता. पिल्लूला मी अंडं आणि पोळी आणि हे 2 फिशचे स्लायसेस दिलेले होते आणि मला राईस आवडतो, तर गरम गरम राईस घेतला होता. मला राईससोबतच ही भाजी खायची होती आणि लगेचच मग मी जेवण करून घेतलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक यू.